गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं चौथं चॅप्टर अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण आधी कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल्स बघितले आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 17 पण हा बघितला आहे. तर आता त्याच्या पुढचा जो काही टॉपिक असणार आहे तो आपल्याला बघायचा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिस्कस करायसारखा एक टॉपिक आहे पेज नंबर 28 वरचा. Discuss the following statement. Give an example for the true statement. Give a reason for the false statement. म्हणजे काय की तुम्हाला इथे काही सेंटेन्स दिलेले स्टेटमेंट दिलेले आहे की त्या स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत. जर ट्रू असतील तरी पण त्याच्यासमोर त्याचं काय लिहायचं, रिझन म्हणजे काय, कारण लिहायचं आहे. आणि जर फॉल्स असतील तरी पण त्याच्या मागचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. मग आता यावरून तुम्हाला इथे सगळ्यात आधी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलचे नियम आणि सप्लिमेंटरी अँगलचे नियम हे लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता कॉम्प्लिमेंटरी अँगल काय आणि सप्लिमेंटरी अँगल काय. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच काय की दोन कोणांच्या मापांची बेरीज ही काय असते 90 डिग्री. आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय की दोन कोणांच्या मापांची बेरीज काय असणार आहे 180 डिग्री. हे आपण बघितलेलं आहे. मग आता इथे आपल्याला जे काही ह्या नियमानुसार प्रत्येक अँगल्स हा कसा तयार होतोय ते बघायचं आहे. मग आता बघा स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे तर त्याचा रिझन हे आपल्याला लिहत जायचं आहे. बघा आता पहिली स्टेटमेंट आहे की टू ॲक्यूट angles can be complements of each other. म्हणजे काय की दोन ॲक्यूट म्हणजे काय लघुकोन. तर मग जे काही दोन आपण लघुकोन जर घेतले आणि ते कसे असणार आहेत, कॉम्प्लिमेंट असणार आहेत ते एकमेकांना, हे त्यांनी स्टेटमेंट सांगितलेले. मग आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला कसं ठरवता येईल. मग त्यासाठी आपल्याला एक्झाम्पलचा आपण विचार करू की बघा आता हे स्टेटमेंट ट्रू आहे. मग आता ट्रू कशावरून आहे तर बघा द मेजर ऑफ two acute angles are 35 degree and 55 degree. म्हणजे काय आपण हे दोन अँगल्स घेतले की 35 डिग्री घेतला आणि एक 55 डिग्री घेतला तर यांच्या दोघांचे आपण काय करणार, ॲडिशन करणार. याच्याऐवजी आपण तुम्ही दुसरी संख्या घेऊ शकतात. यांची जी काही बेरीज काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे यावरून हे स्टेटमेंट ट्रू आहे. त्याच्यानंतर बघा आता दुसरं स्टेटमेंट टू ॲक्यूट अँगल्स कॅन बी सप्लिमेंट्स ऑफ each other. म्हणजेच काय की दोन जे काही ॲक्यूट अँगल्स आहेत ते काय असतील, ॲक्यूट म्हणजे काय लघुकोन, आपण आताच बघितलं वरती. मग आता ॲक्यूट अँगल हे काय असणार आहे, सप्लिमेंट सांगता येते. बघा वरती काय होतं कॉम्प्लिमेंट्स होतं, हे काय असणार आहे मग साहजिक याच्या विरुद्ध आहे. म्हणजेच काय असणार हे फॉल्स. बरोबर आहे. ॲक्यूट म्हणजे काय लघुकोन हे कसे असतात, आपला नियम तुम्ही 6वीला शिकलेले की लघुकोन हे 90 डिग्रीपेक्षा कसे असतात, कमी असतात, 90 डिग्रीच्या आतच असतात ते. आणि म्हणून यावरून हे जे काही स्टेटमेंट असणार आहे ते काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. मग आता फॉल्स का आहे तर त्याच्या मागचं रिझन आपल्याला लिहावं लागेल की द सम ऑफ द मेजर of two acute angles is less than
180 डिग्री, बिकॉज बघा आता, बिकॉज the measure of an acute angle is a less than 90 डिग्री. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी परत काही ज्या पुढच्या स्टेटमेंट आहे त्या मी लिहून देणार आहे आणि त्या ट्रू आहे की फॉल्स आहे ते पण लिहून देणार आहे. त्याच्या मागचं रिझन मात्र तुम्हाला हे शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही देऊ शकतात, त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं कारण द्यायचं. बघा आता तिसरं असणार आहे टू राईट अँगल्स, two right angles can be complement of each other. म्हणजे काय की दोन राईट अँगल म्हणजे काय की ज्या कोणांच्या मापांची बेरीज ही काय असते, म्हणजे जे कोण हे काय असतात 90 डिग्री असतात. बेरीज इथे येणार नाही, आपल्याला फक्त राईट अँगलचा विचार करायचा. म्हणजे काय की राईट अँगल म्हणजे काय की जे 90 डिग्री हा त्यांचा अँगल असतो. तर ते काय असतात असं त्यांनी सांगितलेलं की दोन अँगल्स, आता बघा इथे कॅन बी कॉम्प्लिमेंट, हे काय असतात दोन जे काही राईट अँगल्स आहेत ते कॉम्प्लिमेंट असतात. तर मग आता हे फॉल्स आहे. हे जे काही स्टेटमेंट आहे ते काय आहे फॉल्स आहे. आता याचं रिझन तुम्हाला शोधायचंय. ओके, त्याच्यानंतर पुढचं जे काही असणार आहे चौथं, टू राईट अँगल्स कॅन बी सप्लिमेंट of each other. मग आता दोन जे काही राईट अँगल्स आहेत, बरोबर आहे, राईट अँगल्स म्हणजे काय की ज्यांची ते कसे असतात 90 डिग्री असतात. तर त्यांना तुम्ही काय म्हणणार, सप्लिमेंट म्हणणार हो तर म्हणणार. मग आता याच्या मागचं रिझन तुम्हाला मी समजून सांगते की काय की द मेजर ऑफ इच राईट अँगल, प्रत्येक राईट अँगल हा कसा असणार आहे 90 अंशाचा असणार आहे, 90 डिग्रीचा. आता बघा सप्लिमेंटचा अर्थ काय की बघा टू राईट अँगल्स, दोन राईट अँगल्स कॅन बी सप्लिमेंट ऑफ इच अदर. आता सगळ्यात महत्त्वाचं सप्लिमेंट अँगल म्हणजे काय की ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज ही काय असते 180 डिग्री असते, तर त्याला तुम्ही काय म्हणणार सप्लिमेंट म्हणणार. आता इथे राईट अँगल्स आलेले आहे म्हणजेच काय याचा अर्थ राईट अँगल्स म्हणजे काय 90 डिग्री, म्हणजे हा 90 आणि हा 90 काय होणार आहे 180 डिग्री. बरोबर, मी इथे लिहून दाखवते तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हा 90 प्लस 90 हा काय होणार आहे 180 डिग्री. म्हणजेच याचा अर्थ हे काय आहे आपलं स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर आहे, टू राईट अँगल्स, इथे पण टू राईट अँगल्स घेतले त्यांची 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजेच काय सप्लिमेंट अँगल. ओके, आता बघा इकडे पाचवं, an acute angle, बघा an acute angle and an obtuse angle can be complement of each other. बघा आता की ॲक्यूट जे काही अँगल आहेत, बघा आता सगळ्यात महत्त्वाचा ॲक्यूट अँगल काय की ज्यांचा लघुकोन म्हणजेच काय 90 डिग्री, 90 जो काही अँगल असतो त्याच्या
कमी आणि ऑप्टूस म्हणजे काय 180 डिग्री 90 पेक्षा मोठे असेल म्हणजेच काय लघुकोन आणि विशाल कोन. विशाल कोन म्हणजे काय ऑप्टूस अँगल. तर मग कॅन बी हे काय असू शकतात असं कॅन बी असू शकतं कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर म्हणजे काय ते एकमेकांना कसे असतील कॉम्प्लिमेंट असतील. मग हे स्टेटमेंट बरोबर आहे का आता नाही नाही असू शकत. मग का नाहीये त्याच्या मागचं रिझन तुम्हाला लिहायचंय. मग आता बघा तुम्हाला समजावून सांगते द सम ऑफ द मेजर ऑफ अन ॲक्यूट अँगल अँड ऑप्टूस अँगल इज अ ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणजे एक जर समजा खूप 90 असेल आणि एक 180 असेल तर ते सप्लिमेंट होऊ शकतील का नाही होणार. सप्लिमेंटची आपली अट काय आहे नियम काय आहे की सप्लिमेंट अँगल केव्हा म्हणू शकतो की दोन कोणांच्या मापांची बेरीज ही काय असायला पाहिजे 180 डिग्री असायला पाहिजे. मग इथे होतंय का ते नाही होते म्हणून हा काय असणार आहे ही स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. अशा पद्धतीने आपण जर सप्लिमेंट अँगल आणि कॉम्प्लिमेंट अँगल जर नीट अभ्यास केला स्टडी केला तर हे जे काही तुम्हाला ज्या स्टेटमेंट आहे त्या लगेच लक्षात येतील आणि त्याच्यामधले जे काही ट्रू आणि फॉल्स आहे ते लगेच लिहिता येईल आणि त्यांचे रिझन पण देता येतील. तुम्हाला आता टेक्स्टबुक पेज नंबर 28 काढायचा आणि त्यावरून हे व्यवस्थित लिहायचं. ते तुम्हाला आन्सर पण मी लिहून दिलेले आहेत ट्रू आणि फॉल्स. नमस्कार.